नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि हो, बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलच्या नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. वळूया आपल्या आजच्या स्टोरीकडे. विजय आणि ध्रुव त्या दोघींच्या मागे गेले आणि थोड्या वेळाने जेवण करून सगळे माघारी आले. माघारी आल्यानंतर खुशीला परत आयवी लावली गेली. दुसऱ्या दिवशी राजवीरने आर्याची भेट घेतली. तो पुढच्या 10 दिवसात तिला अशी एक उत्तम डिझायनर शोधेल जी तिच्या इतकीच उत्तम डिझाईन काढेल असे त्याने सांगितले व तिने कोणतीही लीगल ॲक्शन घेऊ नये अशी रिक्वेस्टही त्याने आर्याला केली. आर्यानेही ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि तो तेथून निघाला. तो त्याच्या मॉम आणि दादीकडे निघाला होता. त्याच्या प्रायव्हेट हेलिकॉप्टरने तो तिकडे जाणार होता. इकडे सावित्रीजींनी सुनीताजींना काहीतरी बोलायचं आहे असे सांगून आपल्या रूममध्ये बोलवले. सुनीता आल्यानंतर त्या म्हणाल्या, मलाही तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. सावित्री म्हणाल्या, ठीक आहे, आधी मी बोलते. सावित्रीजी म्हणाल्या, मी खुशीला आपल्या राजवीरसाठी पसंत केलं आहे. मला ती मुलगी बघता क्षणी आवडली होती. तुला काय वाटतं सुनीता? सुनीताजी थोड्या वेळासाठी शांत झाल्या आणि आनंदाने हसत म्हणाल्या, मम्मीजी, तुम्ही माझ्या मनातलं बोललात. मला पण ती मुलगी खूप आवडली आणि फक्त खुशीच नाही तर मी दीप्तीला आपल्या विजयसाठी पसंत केलं आहे. तुम्हाला काय वाटतं? त्यावर सावित्रीजींनीही होकार दिला. सावित्रीजींनी गणपतजींना आपल्या रूममध्ये बोलावून घेतले आणि लग्नाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर गणपतजींनी खुशीची शिक्षणाविषयीची आवड आणि ओढ त्यांना सांगितली. त्यावर सावित्रीजींनी या सर्व गोष्टी आम्हाला मान्य आहेत असं सांगितलं. गणपतजी म्हणाले, मी माझ्या मुलीशी बोलेन. राजवीर थोड्याच वेळात आपल्या फॅमिलीपाशी पोहोचला. त्याने त्यांची भेट घेतली, त्यांच्या तब्येतीविषयी चौकशी केली आणि सगळं ठीक आहे हे पाहून त्याने मला त्या मुलींना भेटायचं आहे असे सांगितले आणि तो रुग्णालयाकडे निघाला. इकडे खुशी वडिलांना मला घरी जायचं आहे असे म्हणाली. गणपतजी, मी डॉक्टरांशी बोलतो एवढेच म्हणाले. त्यांच्या बोलण्यात काहीतरी तुटकपणा खुशीला जाणवला, पण ती शांत राहिली. दीप्तीला डिस्चार्ज मिळाला होता, पण ती खुशीपासून जायला तयार नव्हती. खुशीने स्वतःच डॉक्टरांशी बोलायचा निर्णय घेतला आणि ती वॉर्ड बाहेर आली. खुशी हळूहळू चालत होती. तिच्या डोक्यावर आणि हातावर पट्टी आणि आणखीही बऱ्याच खरचटलेल्या जखमा होत्या. प्रत्येक पाऊल टाकताना तिला वेदना होत होत्या, पण तरी ती डॉक्टरांच्या केबिनपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होती. तिचं लक्ष समोर नव्हतं. ती तशीच चालत होती. इतक्यात तिच्या डोळ्यासमोर सगळं धूसर झालं आणि ती मागे पडणार इतक्यात कोणीतरी तिच्या कमरेला हात घालून तिला पकडले आणि दुसऱ्या हाताने तिचा हातही पकडला. क्षणभर सगळं थांबलं होतं. खुशीने हळूच डोळे वर केले आणि समोर पाहिलं तर तो राजवीर होता. तिचे डोळे वेदनेने थोडेसे ओले पण इतके सुंदर होते की तिच्या चेहऱ्यावरचे निरागसपण पाहून राजवीर त्या क्षणी पूर्णपणे हरवला होता. अजूनही त्याचा हात तिच्या कमरेला तर दुसरा हात तिच्या हातात होता हे त्याला जाणवलंच नाही. खुशी थोडी गोंधळली होती. ती हलक्या आवाजात म्हणाली, सॉरी, मी ते माझं लक्ष नव्हतं. पण राजवीरने काही बोललाच नाही. तो फक्त तिच्याकडेच एकटक पाहत होता. काही सेकंदांनी त्याला भान आले आणि तो म्हणाला, इट्स ओके, पण तुम्ही ठीक आहात ना? त्याचा आवाज शांत आणि काळजीने भरलेला होता. खुशीने हलकेच मान हलवली, पण तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. राजवीरने तिचा हात अजून थोडा घट्ट पकडला आणि म्हणाला, मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जातो. त्या क्षणी दोघांनाही कळलं नाही की ही फक्त साधी भेट नव्हती, तर त्यांच्या आयुष्याची खास सुरुवात होती. डॉक्टरांच्या केबिनवर नॉक झाले. त्यांनी आत येण्यास सांगितलं. राजवीर खुशीला आधार देत आत घेऊन गेला. डॉक्टरने खुशीला पाहताच ते तिच्याकडे गेले आणि दुसऱ्या बाजूने तिला आधार देत खुर्चीवर बसवलं. राजवीरला काही समजले नाही. तो काही बोलणार इतक्यात डॉक्टरांनी खुशीवर ओरडायला सुरुवात केली. ते म्हणाले, मिस खुशी, हा काय प्रकार आहे?
तुम्हाला माहीत नाही का तुमच्या डोक्यावर टाके आहेत आणि तेही खूप खोल आहेत. मग तुम्ही आराम करायचं सोडून का फिरत आहात? तुम्ही काल रात्रीही आणि आताही तुमच्या वॉर्डच्या बाहेर आहात. तुम्हाला नवीन रक्तही चढवलं गेलं आहे आणि तुम्ही अशक्त पण आहात. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही कधीही बेशुद्ध होऊ शकता. तुम्हाला कंप्लीट बेड रेस्टची गरज आहे. राजवीर काही बोलणारच इतक्यात खुशीने बोलायला सुरुवात केली. डॉक्टर, मी ठीक आहे. मी इथे आले आहे कारण मला घरी जायचं आहे. डॉक्टरांनी तिला स्पष्ट नकार दिला. त्यावर ती म्हणाली, मी घरी जाऊन पूर्णपणे आराम करेन आणि गोळ्या औषधे पण वेळेवरती घेईन. पण तिला डिस्चार्ज द्या. तरीही डॉक्टरांनी तिला नकार दिला. ती काही बोलणारच इतक्यात गणपतजी आणि स्वातीजी तिथे आल्या. स्वातीजी खुशीकडे धावल्या आणि म्हणाल्या, बाळा, हे काय करतेस तू? तुला आरामाची गरज आहे. आणि तू त्यांचं वाक्य पूर्ण होण्याआधीच गणपतजी म्हणाले, आम्हाला माहीत आहे की तुला दवाखाना, डॉक्टर, इंजेक्शन या गोष्टी अजिबात आवडत नाही. पण आता तुला आरामाची आणि गोळ्या औषधांची गरज आहे. तुझ्या जखमा खूप खोल आहेत. मी तुला म्हणालो होतो ना की मी डॉक्टरांशी बोलेन. मग तू का इथे आलीस? तेही मला काही न सांगता. खुशी काही बोलण्याआधीच राजवीर म्हणाला, त्यांना कॉरिडॉरमध्ये चक्कर आली होती. त्या पडणार तेव्हा मी त्यांना सावरले आणि डॉक्टरांकडे चेक करण्यासाठी घेऊन आलो. पण त्यांनी इथे आल्यापासून फक्त डिस्चार्ज देण्याचा हट्ट लावला आहे. तो पुढे बोलणार इतक्यात दरवाजा उघडला आणि सावित्रीजी आणि सुनीताजी, ध्रुव, विजय, सुनंदा, रंजना, दीप्ती सगळे आत आले. मॉम आणि दादीला पाहून राजवीरने पटकन दादीला हात दिला आणि बसायला खुर्ची दिली. राजवीरने डॉक्टरांना तुम्ही आधी त्यांना चेक करा असे सांगितले. त्यावर खुशीने नकार दिला. तिला इतक्या लोकांसमोर हे सगळं खूपच अस्वस्थ करत होतं. त्यात ती सावित्रीजी, सुनीताजी आणि राजवीरला ओळखत नव्हती. गणपतजी म्हणाले, डॉक्टर, तुम्ही तिचं काही ऐकू नका, तिला तपासा. स्वातीजी आणि दीप्तीची आई चुलती तिला समजावू लागले. डॉक्टरांनी सर्वांना शांत व्हायला सांगितले आणि खुशीला समोरच्या टेबलवरती झोपायला सांगितले. पण ती काही उठायला तयार नव्हती. सगळे तिच्याकडेच पाहत होते. राजवीरने गणपतजींना इशारा केला, पण खुशी त्यांचंही ऐकत नव्हती. हे पाहून राजवीरने डॉक्टरांना इशारा केला आणि डॉक्टरांना त्याचा इशारा समजला. ते म्हणाले, जर तुला डिस्चार्ज हवा असेल तर आधी मला तुला चेक करावं लागेल. तुझ्या जखमा भरल्या आहेत की नाही हे पाहावं लागेल. आणि जर तुला हे नको असेल तर काही हरकत नाही, मी तुला पुढच्या 8 दिवसांपर्यंत इथेच ॲडमिट करून घेतो. तिला तिच्या दुखण्यापेक्षा वडिलांच्या पैशांचे जास्त टेन्शन होते. हे गणपतजींना समजले होते. डॉक्टरांचे बोलणे ऐकून खुशी उठली आणि टेबलकडे हळूहळू चालू लागली. स्वातीजींनी तिला आधार देऊन टेबलवर झोपायला मदत केली. त्यानंतर डॉक्टरांनी तिचा चेकअप करायला सुरुवात केली. तिचा ब्लड प्रेशर, हार्ट रेट चेक केले आणि नंतर तिच्या जखमावर असलेल्या पट्ट्या काढायला एक नर्सला आत बोलवले. ती आत आली आणि इतके लोक पाहून घाबरली. नंतर पुढे जाऊन तिने आपलं काम सुरू केलं. तेव्हा इकडे राजवीरने त्याच्या मॉम आणि दादीला त्या केबिनमध्ये का आल्या? तो बाहेर आला असता ना, असे सांगितले. सावित्रीजी म्हणाल्या, तू त्या मुलींना भेटलास का? त्यावर राजवीर म्हणाला, नाही, आणि त्याने खुशीसोबत घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. त्यामुळे तो त्या मुलींकडे गेलाच नाही, असं तो म्हणाला. त्यावर दादी म्हणाल्या, आता तुला तिकडे जाण्याची गरज नाही, कारण जिने आम्हाला वाचवलं तीच मुलगी आहे जिला तू इथे घेऊन आला आहेस. त्यानंतर ध्रुवही म्हणाला, हो सर. त्याने दीप्तीकडे इशारा केला आणि म्हणाला, ही ती मुलगी आहे जी गाडीसमोर मांजरीला वाचवायला आली होती. आणि खुशीकडे इशारा करून सांगितले की ती आहे जिच्यामुळे या सगळ्यांचे जीव वाचले आहेत. हे ऐकून राजवीरला धक्का बसला. त्याच्यासाठी खुशीने काय केले होते हे फक्त त्यालाच माहीत होते. त्याची फॅमिली त्याचा जीव की प्राण होते. त्यानंतर हलका आवाज आला, जो खुशीचा होता. तिला वेदना होत होत्या. हे बघून सगळ्यांनाच त्रास होत होता. हे पाहून डॉक्टरांनी सगळ्यांना बाहेर जाण्याचा सल्ला दिला. खुशीला त्रास होताना पाहून गणपतजी आणि स्वातीजींच्या डोळ्यात अश्रू आले.
राजवीरने ध्रुव आणि विजयला इशारा केला आणि सर्वांना बाहेर घेऊन जा असे सांगितले आणि विजयने सर्वांना बाहेर नेले. पण दीप्ती काही ऐकायला तयार नव्हती. तिला तिथेच थांबायचे होते. ती थरथरत होती म्हणून राजवीरने विजयला सांगून तिला जबरदस्तीने केबिन बाहेर पाठवले. राजवीर तिथेच थांबला होता. 1-2 मिनिटांनंतर खुशीच्या वेदना असह्य झाल्या होत्या. ती उठण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या जखमांवरच्या पट्ट्या काढल्या होत्या आणि हाताची आणि डोक्याची जखम बरीचशी खोल होती. तिला ते सहन होत नव्हते. तिने डॉक्टर आणि नर्सला एका बाजूला गेलेले पाहून ती पटकन टेबलवरून खाली उतरली आणि दरवाजाकडे जाऊ लागली. इतक्यात तिचे डोळे मिटू लागले होते. तरीही ती तशीच बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होती. 1-2 पावले टाकून तिची सगळी ताकद संपली आणि ती तिथेच कोसळणार. इतक्यात राजवीरने तिला पकडले आणि तिला उचलून शेजारच्या बेडवर झोपवू लागला. तिची अर्धी शुद्ध हरपली होती. खुशीने त्याची कॉलर घट्ट पकडली होती व मला इथून बाहेर जायचं आहे इतकंच ती बडबडत होती. ती पूर्णपणे शुद्धीत नव्हती. डॉक्टरांनी राजवीरला तिला तसेच घेऊन बसण्याचा सल्ला दिला आणि तिच्या डोक्याला मलम लावून बँडेड करायला सुरुवात केली. पण ते इतकं वेदनादायक होतं की खुशी अर्धमेली झाली होती. राजवीरने तिच्या हाताला पकडून तिथेही बँडेज करायला सांगितले. खुशीच्या तोंडातून आई ग इतकेच निघत होते. तिच्या त्या बंद डोळ्यातूनही अश्रू ओघळत होते. राजवीरला तिची ही अवस्था पाहवत नव्हती. त्याने डॉक्टरांना तिला पेन किलर किंवा झोपेचं इंजेक्शन द्यायला सांगितलं ज्यामुळे तिला त्रास कमी होईल. त्यावर डॉक्टरांनी तिच्या हातातील सुईमध्ये इंजेक्शन इंजेक्ट केले आणि काही मिनिटातच तिच्या तोंडातून येणारे वेदनांचा आवाज थांबला आणि ती शांत झाली. आतील आवाज बंद झाल्यामुळे गणपतजी आत धावले. त्यांच्या मागे सगळेच धावले. सर्वांनी पाहिलं की खुशी राजवीरच्या कुशीत शांत पडली होती. तिच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू आणि शांत पडलेली खुशी. डॉक्टरांनी राजवीरला तिला तिच्या वॉर्डमध्ये नेण्यास सांगितले. ते पण मागून येत आहेत एवढेच ते म्हणाले. राजवीरच्या डोळ्यातही पाणी होते. ते सगळ्यांनाच दिसले. राजवीरने तिला अलगद उचलले आणि तिच्या वॉर्डकडे निघाला. ध्रुवने त्याला वॉर्ड दाखवला. राजवीरने खुशीला बेडवर झोपवले आणि तिच्या अंगावर बेडशीट व्यवस्थित टाकले. थोड्याच वेळात सगळे वॉर्डमध्ये आले. राजवीरने गणपतजींना नमस्कार केला. सावित्रीजींनी त्याची ओळख करून दिली. गणपतजींना समजले की राजवीर हा तोच मुलगा आहे ज्याच्यासाठी खुशीचा हात मागितला आहे. इतक्यात डॉक्टर आत आले. त्यांनी नर्सला IV लावायला सांगितले आणि त्यात 2-3 इंजेक्शनही सोडले ज्यामुळे खुशीला आराम भेटेल. राजवीरने खुशीचा त्रास पाहिला होता. तिला त्रासात पाहून त्याच्या हृदयामध्ये काहीतरी तुटल्याची भावना निर्माण होत होती आणि हे कशामुळे होत आहे हेही त्याला समजत होतं. राजवीरने डॉक्टरांना वॉर्ड बाहेर थांबवून खुशीच्या डिस्चार्जविषयी बोलला. डॉक्टरांनी त्याला आधी नकार दिला. पण जेव्हा राजवीरने डॉक्टरांना समजवले की इथलं हॉस्पिटलमधील वातावरण आणि राहणं याने जर तिला त्रास होणार असेल तर ती कशी रिकवर होईल आणि ती घरी गेल्यानंतर कंप्लीट बेड रेस्ट आणि वेळेवर मेडिसिन घेईल याची खात्री मी तुम्हाला देतो आणि जर तिला काही त्रास झाला तर लगेचच ते तिला रुग्णालयात घेऊन येतील असे पण तो बोलला. त्याचे बोलणे डॉक्टरांना समजले. त्यांनी नर्सला डिस्चार्ज पेपर तयार करायला लावले. ती शुद्धीवर आली की तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता पण रोज तिचे ड्रेसिंग चेंज करावे लागेल असेही त्यांनी सांगितले. त्यावर राजवीरने होकार दिला. राजवीर आणि डॉक्टर यांच्यातील सर्व बोलणं इतरांनी ऐकलं होतं. राजवीर गणपतजींना जाऊन म्हणाला, अंकल डॉक्टरांचे बोलणे तुम्ही ऐकलेच आहे. तिला कंप्लीट बेड रेस्ट आणि वेळेवर मेडिसिन घ्यावे लागतील याची काळजी तुम्हीच घेऊ शकता. गणपतजींनी राजवीरला मिठी मारली कारण ते खूप इमोशनल झाले होते. राजवीरने पण त्यांना मिठीत घेतले. थोड्या वेळातच दोघे सावित्रीजींच्या आवाजाने वेगळे झाले. सावित्रीजी राजवीरला म्हणाल्या, तुला खुशी आवडली का? दादीचा प्रश्न ऐकून राजवीर दचकला कारण तिथे सगळेच होते. दीप्तीची फॅमिली, खुशीची फॅमिली, राजवीरची फॅमिली. तो सगळ्यांकडे बघू लागला. दादी म्हणाल्या, मला खरं खरं सांग तुला खुशी आवडली की नाही? राजवीरने एक खोल श्वास घेतला आणि सगळ्यांकडे
राजवीरने सगळ्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, हो, मी पाहता क्षणीच तिच्या प्रेमात पडलो आहे. इतकी सुंदर मुलगी आणि तितकंच सुंदर मन, अशी मुलगी याआधी मी कधीही पाहिली नव्हती. त्यावर दादी म्हणाल्या, ओय खोतिया, तू टेंशन ना ले. मैनू और तेरी मानू तेरे लिए उस कुड़ी पसंद किया है. तू थोड़ा इंतजार कर, फिर हम धूमधाम से खुशीनू अपने घर ले जावेंगे. हे ऐकून राजवीरचा चेहरा लाल झाला होता. तेच विजय त्याला चिडवत होता. दीप्ती, रंजना, सुनंदा आणि स्वाती यांना याविषयी काहीही माहिती नव्हते. गणपतजींनी स्वातीजींना सावित्रीजी आणि सुनीताजी यांचा प्रस्ताव सांगितला. स्वातीजी व गणपतजी यासाठी तयार होते, पण खुशीला यातील काहीही माहीत नव्हते. सगळे वॉर्ड बाहेरच बसले होते. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे.